पहलगाम आतंकी हमले के निषेध में पुकारे गए बंद को हिंगोली जिले में भरपूर प्रतिसाद मिला। कुछ दिन पहले जम्मू कश्मीर के पहलगाम में पर्यटकों पर हुए आतंकी हमले में 26 से ज्यादा लोगों को अपनी जान गंवानी पड़ी थी। इस आतंकी हमले के विरोध में देश भर में विरोध प्रदर्शन देखने को मिल रहे हैं, जिसके चलते पहलगाम आतंकी हमले के विरुद्ध हिंगोली जिले में शनिवार 26 अप्रैल को बंद पुकारा गया था। पुकारे गए बंद को भरपूर प्रतिसाद मिला। जिले भर के साथ साथ कलमनुरी शहर में भी बंद का असर देखने को मिला, जहां बाजार व दुकानें पूरी तरह बंद रही। तो वहीं नागरिकों की ओर से प्रधानमंत्री को ज्ञापन भेजकर इस आतंकी हमले में शामिल पाकिस्तान व आतंकियों पर कड़ी कार्रवाई की मांग की गई। इस समय बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। काही 22 तारखेला जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकावर भ्याड हल्ला केला, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आणि खरं तर या दहशतवाद्यांना नक्कीच आमचं भारत सरकार, मोदी सरकार नक्कीच त्यांना शोधून काढून जे काही कडक शासन करायचं ते करणारच आहे। परंतु त्याही पेक्षा या लोकांना जे काही भारतात राहूनच लोक मदत करतात त्यांना सुद्धा शोधून काढून कडक कारवाई करावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो। या निवेदनाच्या माध्यमातून तारखेला जे पहलगाम मध्ये आतंकवादी हमला झाला, जे पर्यटक मारले गेलेत, त्यांच्या परिवारासोबत कळमनुरी वासीय, सर्व व्यापारी बंधू आणि सर्व भारतीय नागरिक यांच्याबद्दल सहानुभूती आणि आपलं देशप्रेम व्यक्त करण्यासाठी आणि एकजूट दाखवण्यासाठी आज कळमनुरी वासियांनी, सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान आणि सर्व व्यवहार बंद करून जे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व भारतीयांचे सर्वप्रथम आणि कळमनुरी नागरिकांचे आभार मानतो। आणि जी एकजूट दाखवली हे असा संदेश जातो की आपल्या भारत देशाचे जे सरकार आहे आणि सरकारने जो काही निर्णय घेतील यांच्या विरोधात हे सर्व भारतीय नागरिक, सर्व राजकारण, सर्व पक्ष आणि सर्व जाती धर्म बाजूला ठेवून आपला भारत देश एकजूट आहे हे दाखवण्याचं जे धाडस दाखवलं त्याबद्दल मी सर्वांची आभार मानतो।